नमस्कार मित्रांनो, नमस्कार. माझ्या ब्लॉग्स मध्ये आणि चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आपलं चॅनलचं नाव तुम्हाला माहितच असेल, SP गोविंदा सर. ठीक आहे. पण आज मी अशा एका गोष्टीची तुम्हाला माहिती देणार आहे, जी मी काही लहानपणी डोळ्यांनी पाहिली, कानाने ऐकली आणि त्याच्यानंतर मोबाईलमुळे बऱ्याच गोष्टी आपल्याला कळतात आहे. कलाकार हा काही नवीन गोष्ट नाही आपल्यासाठी. ही गोष्ट काही नवीन नाही कलाकार म्हणजे आपण पहिल्यापासून पाहतोय, आता पण पाहतोय आपण, सोशल मीडियावर पण पाहतोय. पण ज्यावेळेस मोबाईल नव्हते, त्यावेळेसचे जे कलाकार ते ब्लॅक अँड व्हाईटमध्ये होते आणि त्यावेळेस आमचे पप्पा गायन पार्टीमध्ये गाणं गायचे, ढोलकी वाजवायचे, पेटी वाजवायचे, अशी 15 वाद्य माझे पप्पा वाजवायचे आणि त्यांच्याकडनं काही गोष्टी मला ऐकायला भेटल्या, शिकायला भेटल्या आणि तीच एक गोष्ट प्रल्हाद शिंदे यांच्या कार्यक्रमाला आम्ही सर्व घर आवर्जून उपस्थित असायचो. दौंडमध्ये लाईव्ह आम्ही बघायचो का तो कार्यक्रम आणि तिथनं काही गोष्टी मला कळल्या, की जुने कलाकार, जे जुने गायक होते, ते की सर्व जे शेजारी-पाजारी जे बसले ते गायक आहेत, त्यांना समजून घ्यायचे, त्यांना चान्स द्यायचे. आणि तशीच एक गोष्ट 31 तारखेला माझ्या संग घडली, की माझ्या बॅनरचं ओपनिंग झालं. SP गोविंदा म्युझिकल्स. त्याच्यामध्ये आपण मोहम्मद रफी यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण त्या बॅनरचं ओपनिंग केलं आणि मग थोडीशी मला त्या 15-20 दिवसामध्ये अशी माहिती भेटली, की मोहम्मद रफी साहेब, की हे ज्यावेळेस करार त्यांच्या संग झाला होता एक गोष्टीचा, की त्यांना एक नाव देण्यात आलं होतं, की तुम्हाला कुठल्या नावाने बोलवावं. तर त्यांनी असं सांगितलं, की गव्हर्नमेंटला, की मला मोहम्मद रफी या नावाने बोलवावं. रफी साहेब पण हे नाव छान नव्हतं. रफी शेख किंवा असं काही हे नाव पण त्यांना छान वाटलं होतं. पण ते काय म्हणले, की माझ्या आई-वडिलांनी जे नाव ठेवलंय त्याच नावाने मला लोकांनी ओळखावं. म्हणून त्यांनी सांगितलं, की मोहम्मद माझ्या नावाच्या आधी लावलं पाहिजे आणि मग रफी मला म्हणलं पाहिजे. पण त्याच्यानंतर गव्हर्नमेंटने असं केलं, की त्यांचं नाव मोहम्मद रफी असं कोणीच घेत नाही. मोहम्मद रफी साहब हे लागलं आणि त्यांचं नाव असंच घेतलं जातं. जसं प्रल्हाद शिंदेचं नाव असं घेतलं जात नाही. आधी कानाला हात लागतो आणि प्रल्हाद दादा असं म्हणावं लागतं. प्रल्हाद दादा शिंदे. हे बघा समीकरण आहे जुन्या लोकांचं, ब्लॅक अँड व्हाईटचं. पहाडी आवाजाचे मानकरी मोहम्मद रफी साहब आणि प्रल्हाद दादा शिंदे. त्यांच्या आवाजाला काही लोक एवढे हिट झाले, ते स्टार झाले. दिलीप कुमार म्हणा, शम्मी कपूर म्हणा, असे बरेच हिरो आहेत, की ते मोहम्मद रफीला त्यांचे आवाज भेटले आणि ते हिरो झाले, स्टार झाले. अजूनही त्यांचं नाव घेतलं जातं आणि प्रल्हाद दादा शिंदे यांचं तर नाव सोलापूर, पंढरपूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, दौंड, मंगळवेढा कुठं नाही तिथं महाराष्ट्रात त्या प्रल्हाद दादाच्या आवाजाने पंढरपूरचा विठ्ठल जागा व्हायचा असं म्हणतात. आणि आम्ही ते डोळ्यांनी पाहिलं. आम्ही मोहम्मद रफी साहेबांना डोळ्यांनी पाहिलं नाही, पण आमच्या वडिलांनी ऐकलं, माझ्या आईने ऐकलं, ते मला सांगितलं. कारण की ते मी 79 मध्ये जन्मले, ते 80 मध्ये वारले. म्हणजे मी 6 महिन्याचा 7 महिन्याचा असेल त्यावेळेस ते वारले. पण काही ना भाव की माझा जन्म झाला त्या असताना मला बरं वाटतं आणि त्यांच्याच त्या पुण्यतिथीच्या दिवशी मी माझं बॅनरचं, सिंगिंग बॅनरचं ओपनिंग केलं. आणि त्या दिवशी मला एक माहिती कळली, की रफी साहब हे ज्यावेळेस गायचे, तर त्यावेळेस हिरो लोकांची एक हट्ट होता, की हे स्टुडिओमध्ये काय गातात ते बघण्यासाठी आम्हाला जायचे. तर सगळ्यात पहिले महान कलाकार, जे सगळ्यात पहिले डान्सर असं म्हणलं तरी चालेल, शम्मी कपूरजी. त्यांना आवाज पुरेपूर सूट झाला होता आणि त्यांनी स्टुडिओ त्या रेकॉर्डिंग मध्ये जाऊन त्यांचं गाणं ऐकलं आणि त्यांनी असे जीभ चावली, की काय हा माणूस आहे, कसा हा माणूस आहे, की वेगवेगळ्या पद्धतीने गाणं हा गातो. आणि दुसरे आहेत कॉमेडीचे बादशाह, ते म्हणजे महमूद साहब. त्यांचं तर समीकरण असं होतं, की ते मोहम्मद रफी सगळे स्टेजवरच गायचे आणि मोहम्मद रफी साहेब स्वतः म्हणायचे, की यार मोहम्मद भाई आप ऊपर आ जाइए, की आप हमारे साथ गाइए. आणि तुम्ही जे गाणं ऐकलं असेल, हम काले हैं तो क्या हुआ दिल वाले, त्या गाण्यावर मी पण डान्स केला, माझ्या पप्पांनी पण डान्स केला, माझे मोठे भाऊ अनिल सुतार त्यांनी पण डान्स केलेला आहे आणि आमची पूर्ण फॅमिली त्या गाण्यावर डान्स केलेली आहे. आणि त्या गाण्याचं ओरिजिनल ज्यावेळेस रेकॉर्डिंग होतं आणि स्टेज शो होता, त्यावेळेस स्वतः मोहम्मद रफी साहब आणि महमूद साहब ह्या दोघांनी स्टेजवर हे गाणं गायलेलं आहे आणि ते सर्वात हटके गाणं होतं त्यांच्या आयुष्यातलं.
आणि ते अशा बऱ्याच गोष्टी त्यांच्या संग घडल्या आणि आपल्या संग पण घडतील. आपण असंच त्यांचं स्मरण केलं पाहिजे. ह्या जुन्या लोकांना विसरलं नाही पाहिजे. म्हणूनच ओल्ड इज गोल्ड म्हणलं जातं. आणि आपण अशाच वेगवेगळ्या गोष्टीच्या माहिती घेऊन तुमच्या समोर मी येणार आहे आपल्या चॅनलमध्ये. तर विसरायचं नाही, आपल्या चॅनलचं नाव आहे SP गोविंदा सर. तर मित्रांनो, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आज इथंच थांबतो. पुढच्या भागात पुन्हा एकदा भेटूया एक नवीन गोष्ट घेऊन, काहीतरी वेगळं. चला, धन्यवाद.